डिजिटल कम्युनिकेशन थ्रू लोकांपर्यंत पोहोचू शकता. याच्या थ्रू तुम्ही पटकन व्हायरल जाऊ शकता. या गोष्टी करून तुम्ही लोकांपर्यंत जबरदस्तरित्या एकदम कमी वेळेत पोहोचू शकता. डिजिटल कम्युनिकेशन करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म्स तुम्ही वापरता, डेफिनेटली त्याचा तुम्हाला अशा पद्धतीने फायदा होणार आहे. आणि जवळपास 5 लाख लोकांपर्यंत तुम्ही असंच पोहोचू शकता. थोडासा वेळ दिलात तर 5 मिनिटं दिवसाची. सो लक्षात घ्या, कम्युनिकेशन तुम्हाला फिजिकली कसं करायचं आहे तुम्ही काल बघितलं. आज कम्युनिकेशन डिजिटली कसं करायचं हे आपल्याला बघायचं. फिजिकल कम्युनिकेशन करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं, ज्याच्यामध्ये तुमचा अटायर, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचे पॉईंट्स, तुमचे मुद्दे, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे प्रॉपर असणं गरजेचं आहे. बट हेच कम्युनिकेशन जर तुम्हाला डिजिटली करायचं असेल तर डिजिटल कम्युनिकेशन करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या गोष्टी आज आपल्याला या ठिकाणी बघायच्यात आणि त्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे. डिजिटल कम्युनिकेशन करताना आपण डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी वापरतो, बरेच मीडियम आपण वापरत असतो. तर ते मीडियम कुठले असतात, ते मीडियमचा वापर करून आपण कुठल्या कुठल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणार आणि त्या गोष्टी लोकांपर्यंत किती लोकांपर्यंत पोहोचणार, हे सगळं कॅल्क्युलेशन जे आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन आजच्या या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे. बरोबर. तर सेशन सुरू करण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला थोडक्यात माझ्याविषयी सांगतो, कारण तुम्हाला हे पण माहिती असणं गरजेचं आहे की आपल्यासमोर जो व्यक्ती आपल्याला गोष्टीचं नॉलेज देतो तो व्यक्ती कोण आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करतो माझ्या इंट्रोडक्शनपासून. तर मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश पंडित. मी एक इंटरनॅशनल डिजिटल मार्केटिंग ट्रेनर आहे. सगळ्यांना डिजिटल मार्केटिंग माहिती आहे? सगळेजण यूट्यूब वापरतात, हो की नाही? आवाज नाही येते. ग्रेट. यूट्यूब जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा यूट्यूब वापरत असताना कुठलाही व्हिडिओ, कुठलाही सॉन्ग, कुठलाही आपल्याला काही बघायचं असेल तर ते व्हिडिओ सुरू होण्यात आधी एक ॲड येते, माहिती ना? ती ॲड आपण काय करतो? स्किप करतो. ती ॲड स्किप केल्यानंतर ती ॲड निघून जाते आणि मग आपला व्हिडिओ चालू होतो. लक्षात घ्या की हे ॲड्स कोण बनवतं माहिती आहे का तुम्हाला? कुठल्याही कंपनीची ॲड असते, राईट? ती ॲड तुम्हाला दाखवली जाते. त्या कंपनीमध्ये बसलेली लोक आहेत ना, ती लोक ती ॲड बनवतात आणि तुम्हाला दाखवतात. काही प्रोडक्ट असेल किंवा काही सर्व्हिस असेल. लक्षात घ्या, हे ॲडव्हर्टिजमेंट बनवायच्या कशा ऑनलाईनमध्ये, हे ट्रेनिंग देण्याचं काम मी करतो. ओके. मी काम करतो आहे सध्या मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल ब्रँड्स बरोबर किंवा युनिव्हर्सिटीज बरोबर. त्याच्यामध्ये काही युनिव्हर्सिटी मी तुम्हाला सांगतो. IIT बॉम्बे सगळ्यांना माहिती आहे का? तर मी IIT बॉम्बेमध्ये स्टार्टअप कन्सल्टंट आहे, ज्याच्यामध्ये मी स्टार्टअप्सना कन्सल्ट करतो. स्टार्टअप्सना कन्सल्ट करताना 2 मुद्द्यांना आम्हाला कन्सल्टेशन करावं लागतं. ऑनलाईन माध्यमाचा वापर करून तुम्ही तुमची ब्रँड रिकॉल व्हॅल्यू ही कशी वाढवू शकता. कोणाला माहिती आहे ब्रँड रिकॉल व्हॅल्यू काय असतं? कधी ऐकलं का ब्रँड रिकॉल व्हॅल्यू? हाऊ डू यू रेकग्नाइज द ब्रँड? करेक्ट. बरं, लोकांनी ब्रँड तरी ऐकलं असेल ना, व्हॅल्यू तरी माहिती असेल ना, म्हणजे किंमत, त्या ब्रँडची किंमत. आणि रिकॉल म्हणजे काय की आपण त्या ब्रँडला किती लक्षात ठेवतोय, हे ब्रँड रिकॉल व्हॅल्यू असतं. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण ह्याचं जे कनेक्शन आहे हे कनेक्शन पुढे येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे कॉन्सेप्ट क्लिअर करतो आणि मग पुढे जातो. लक्षात घ्या की जेव्हा ब्रँड रिकॉल व्हॅल्यू आपण म्हणतो, आता आपण सेशन घेतोय, तुम्ही दुपारी घरी जाल, संध्याकाळी घरी गेल्यानंतर तुमचा घरी प्लॅन बनेल की आपण आज पिझ्झा मागूयात. तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमचं घरात कोणी, मुलगा मुलगी कोणी म्हणतं की आज पिझ्झा खायची इच्छा झाली, एकतर आपण जाऊयात ना तर आपण मागूयात, ऑर्डर करूयात. पिझ्झा म्हटल्यानंतर एक ब्रँड तुमच्या लक्षात येतो. कुठला आहे? पिझ्झा हट, डॉमिनोज. बरं, मला असं विचारायचं आहे की बऱ्याच लोकांच्या माइंडमध्ये डॉमिनोज हा ब्रँड आला असेल. पण डॉमिनोज हा एकच ब्रँड आहे का की जो पिझ्झा विकतो? असे कितीतरी ब्रँड आहेत. किंवा आपल्या बाजूचा जो हॉटेलवाला किंवा छोटासा म्हणतो की छोटंसं रेस्टॉरंटवाला आहे, तो पण पिझ्झा देतो. पण तुमच्या माइंडमध्ये डॉमिनोजच का आलं? याला म्हणतात ब्रँड रिकॉल व्हॅल्यू. जेव्हा मी पिझ्झा म्हटलं तेव्हा तुमच्या माइंडमध्ये डॉमिनोज जर येते, तर जेव्हा मी पिझ्झा म्हणतोय तर पिझ्झा म्हटल्यानंतर तुम्हाला डॉमिनोजच्या लक्षात येतं. तर हे का असं होतं? कारण त्या ब्रँडची तेवढी रिकॉल व्हॅल्यू आहे. मग तुम्ही जर स्टार्टअप करताय, तुम्ही जर काम करताय, तर तुमच्या ब्रँडची रिकॉल व्हॅल्यू ही जास्त असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, कारण तिथं तुम्हाला मार्केटिंगची कॉस्ट ही अतिशय कमी आहे. लक्षात घ्या. असं का होतं? तर तुम्ही जेव्हा ब्रँड रिकॉल व्हॅल्यू जास्त असते तुमची, तेव्हा त्या ब्रँडला मार्केटिंगची कॉस्ट ही एकदम शून्य असते. कारण मी जेव्हा तुम्हाला पिझ्झा म्हटलं, तुम्ही संध्याकाळी ऑर्डर करणार डॉमिनोजनं तुम्हाला त्यावेळी ॲड दाखवली आहे का? डायरेक्टली तुमच्या माइंडमध्ये आलं, तुम्ही गेलात, तुम्ही परचेस केलात आणि अशा पद्धतीनं तो ब्रँड ग्रो होतो. तर हे कसं करायचं याचं कन्सल्टेशन करतो मी. त्याच पद्धतीनं तुम्हाला NMIMS कॉलेज माहिती आहे का?
नारसिंहची जे अंधेरीला आहे विलेपार्लेला, तिथं मी डिजिटल मार्केटिंग प्रोफेसर आहे. आय एम द यंगेस्ट वन जो डिजिटल मार्केटिंग शिकवतो तिथं, कारण ते मोठे मोठे जायंट्स आहेत तिथं, राईट. बट आय एम द यंगेस्ट वन जो तिथं डिजिटल मार्केटिंगचे ट्रेनिंग्स कंडक्ट करतो. तसंच आय एम वर्किंग विथ महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲज वेल. MCED महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, उद्योजक निर्माण करण्याची जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी ऑर्गनायझेशन आहे, आय एम ऑन द पॅनल जिथे मी डिजिटल मार्केटिंगची ट्रेनिंग्स करतो. त्याच पद्धतीनं डेक्कन बिझनेस स्कूल ऑस्ट्रेलिया, लिव्हरपूल बिझनेस स्कूल UK, MIT युनिव्हर्सिटी इंडिया, दुबई, आफ्रिका इथल्या या युनिव्हर्सिटीजबरोबर डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंगचं काम करतो. आय एम द फाउंडर ऑफ 3 कंपनीज. नंबर 1 ऋषी पंडित डिजिटल अकॅडमी, ज्याच्यामध्ये आम्ही डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग्स देतो. ओरू मीडिया, ज्याच्यामध्ये आम्ही डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस देतो, जे ओव्हरसीज क्लायंट्स नसतात, US, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली, जर्मनी अँड ऑल. आणि डिजी स्कूल मराठी, ज्याच्यामध्ये मराठी भाषेतून आम्ही डिजिटल किंवा टेक्निकल नॉलेजही देत असतो. तर थोडक्यात हे माझ्याविषयी आहे आणि आपण आता पुढे जाऊयात. सो लक्षात घ्या की आम्ही बऱ्याच ऑर्गनायझेशन बरोबर काम करतोय आणि हे काम करत असताना डिजिटली आपण लोकांना ग्रो कसं करू शकतो याचा भाग आमच्याकडे येतो ट्रेनिंगसाठी. आणि आजचा जो भाग आहे तो आहे डिजिटल कम्युनिकेशनचा. मग तुम्हाला जर तुम्हाला जी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे ती गोष्ट तुम्ही डिजिटली कम्युनिकेट कशी करू शकता ते आपल्याला आज या ठिकाणी बघायचं. आणि हे बघण्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं देऊन सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आणि ऑफकोर्स आपल्याला काही गोष्टी प्रॅक्टिकल पण करायची, कारण आपण जेव्हा डिजिटल म्हणतो तर डिजिटल फक्त थिअरी ऐकून चालत नाही, ते तुम्हाला प्रॅक्टिकली पण करावं लागतं. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. सो डिजिटल कम्युनिकेशन पूर्ण सेशन आपलं या टॉपिक विषयी होणार आहे, लक्षात घ्या. आता म्हणते बऱ्यापैकी लोकांना असं जाणवत असेल की आपण बऱ्याच वर्षांनी एखाद्या क्लासरूममध्ये बसलो आहे आणि आपल्याला सर शिकवतात असं वाटतंय का? बरोबर ना. एक फील येतो. म्हणजे कॉलेजच्या स्टुडंटला काही प्रॉब्लेम नाही आहे, ते रेग्युलर जातात, पण मला वाटतं बऱ्यापैकी लोकांना असं वाटत असेल की सर शिकवतात आपण, राईट. तो एक फील आहे. बरं, मग तुम्ही बऱ्याच वर्षांनी एखाद्या वर्गात बसलाय, बरोबर. सुरू करूयात का? ओके, ग्रेट. मध्ये मध्ये काही क्वेश्चन्स असतील तर ऑफकोर्स यू आर वेलकम. क्वेश्चन्स विचारा आणि ते क्वेश्चन घेऊन आपण पुढे जाऊयात. क्लिअर आहे सगळ्यांना? चला, डिजिटल कम्युनिकेशन लक्षात घ्या. आपण बेसिकपासून जाणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की कम्युनिकेशन म्हणजे काय. तर कोण सांगेल कम्युनिकेशन म्हणजे काय असतं? इंटरॅक्टिंग विथ पीपल. संवाद. एक कोणतरी बोललं, कोण बोललं? येस, परफेक्ट. इंटरॅक्टिंग विथ पीपल यालाच मराठीत संवाद म्हणतात, बरोबर. दोघांचंही बरोबर. आणखी कोणी काय सांगेल का? बस हे डेफिनेशन आहे, बेसिक डेफिनेशन. कम्युनिकेशन म्हणजे मला जे काय लोकांना सांगायचे ते जे काय असेल ते. जेव्हा मी लहान होतो तेव्हा आमचे वडील प्रत्येक दिवाळीला आम्हाला एक टास्क सांगायचे. दिवाळीची सुट्टी असते ना, त्या दिवाळीमध्ये आम्हाला एक काम करायला लागायचं. ते काम असं होतं की लोकांना शुभेच्छा देणं. आणि आम्ही जेव्हा लहान होतो, मी सातारा जिल्हा, कोरेगाव तालुका आणि चंचळे नावाचं एक 2,000 ते 2,500 लोकवस्तीचं गाव आहे, छोटंसं खेडेगाव आहे. तिथं आम्ही जेव्हा लहान होतो ना मोबाईल होते, ना नॉर्मल फोन्स होते जे आपण ते वापरतो ना घरात, ते पण नव्हते, काहीच नव्हतं, बरोबर ना. गावात न्यूजपेपर पण हार्डली यायचा, पण गावामध्ये ते पोस्ट ऑफिस होतं. मग आता लोकांना शुभेच्छा देण्यासाठी जर कोणी आलं गेलं तर तिकडे बघू नका, इकडे बघा प्लीज. तर लोकांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काय करायचो, वडील आम्हाला एक टास्क द्यायचे. ते टास्क कसं असायचं, ते 50 पैशांचं एक येलो कलरचं, तुम्हाला माहिती आहे ते काय म्हणतो त्याला, पोस्ट कार्ड, पत्र मिळायचं. मला वाटते त्या जनरेशनचे जेवढी लोक असतील त्यांनी ते पत्र बघितलं असेल, नव्या जनरेशनला माहिती पण नसेल. बघितलं? व्हेरी गुड. हां, हरकत नाही. तर आम्ही काय करायचो, आम्हाला ते टास्क असायचं, वडील 50 एक ते घेऊन यायचे, 50 पैशाला मिळायचे ते. त्याच्यावर आम्हाला ते स्पार्कल पेन वगैरे असतात ना, चकमकीची पेन असतात, त्यांनी आम्हाला ते लिहायला लागायचं, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा फ्रॉम पंडित परिवार अँड ऑल. आणि ते आम्हाला ते ॲड्रेस टाकून पाठवून द्यायचो. लक्षात घ्या, हे कम्युनिकेशन होतं. त्यावेळेला त्या सिच्युएशननुसार आम्ही केलेलं कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना सांगायचो की हे तुम्ही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे तो आमचे सर असतील, आमचे गुरुजी, आम्ही गुरुजी म्हणायचो शाळेत, गुरुजी असतील, त्याच्यानंतर आमचे पाहुणेरावळे असतील, सगळ्यांना आम्ही दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सो ऑन. आणि त्यावेळेला आम्ही केलेलं आहे. लक्षात घ्या, हे कम्युनिकेशन होतं. बरं, कम्युनिकेशन करण्याचं जे माध्यम होतं हे पोस्ट होतं.
लक्षात घ्या. आता मला प्रश्न तुम्हाला आता विचारायचा आहे की तुम्ही आता पण दीपावलीच्या शुभेच्छा देता सगळ्यांना? येस और नो? जोर से. बट म्हणजे मला काय सांगायचं मला कळलं. बट हे जे कम्युनिकेशन करण्याचं जे मीडियम आहे ते मीडियम कम्प्लीट चेंज झालं. लक्षात घ्या. सो हे मीडियम जेव्हा चेंज होते तेव्हा आपण आता कम्युनिकेशन करतोय. कसं करतोय कम्युनिकेशन आपण? डिजिटल. तुम्ही आताच म्हटलं ना व्हॉट्सॲप. मी तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही बोललात, ते ऑटोमॅटिक आलं. ब्रँड रिकॉल व्हॅल्यू. लक्षात घ्या. डिजिटल म्हटलं की तुम्हाला व्हॉट्सअप लक्षात येतं. बट व्हॉट्सअप एकच आहे का कम्युनिकेट करायला? नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा पॉईंट हा होता की कम्युनिकेशन म्हणजे काय आपल्याला समजणं गरजेचं आहे की कुठलीही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. मग आता जेव्हा आपण डिजिटलचा विचार करतो तेव्हा डिजिटलचा विचार करताना डिजिटली कम्युनिकेट करण्यासाठीचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यातला न विचारता सांगितलेलं आहे. राईट. व्हॉट्सॲप, फेसबुक. एक मिनिट सुरू करतो हळूहळू. तर मी सगळ्यांची लिस्ट डाऊन करेन, बरोबर? मग तुम्हाला समजेल की आपण काय काय वापरू शकतो. लक्षात घ्या. हे जे सेशन आहे ते स्ट्रक्चरच असतं. पहिल्यांदा बेसिक क्लिअर करावं लागतं. कम्युनिकेट म्हणजे काय असतं, कम्युनिकेशन म्हणजे काय असतं, त्याच्याने डिजिटल कम्युनिकेशनचे प्लॅटफॉर्म्स कुठले आहेत. बरं, ते प्लॅटफॉर्म जेव्हा आपण वापरतो, तुम्हाला म्हटलं की हां डिजिटल कम्युनिकेशन करा, तुम्हाला प्लॅटफॉर्म सांगितला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन हे प्लॅटफॉर्म्स आहेत. पुढचा प्रश्न येतो की सर कम्युनिकेट करतो आम्ही, पण कम्युनिकेट करू काय? म्हणजे लोकांना सांगू काय आम्ही? हा पण एक प्रश्न असतो ना. मग ते सांगू काय हे पण आपल्याला प्रॅक्टिकली बघायचे. आणि तिसरी गोष्ट की आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो हे पण तुम्हाला मी सांगणार आहे, बरोबर ना? आता लक्षात घ्या, तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो. सगळ्यांना डॉली चायवाला माहिती आहे का? हां, बरं ठीक आहे. काही लोक चॅक करतात, म्हणजे त्यांना माहिती नसेल कदाचित की तो कोण आहे बाबा. बरं, दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. तो कच्चा बदामवाला तरी माहिती असेल ना? आता नाही म्हणू नका, है ना? कच्चा बदाम रे, कच्चा बदाम. तुम्हाला माहिती आहे का की तो कच्चा बदामवाला जो होता ना, तो एक वेंडर आहे. तो सायकलवर यायचा, त्याचं विकायचा आणि निघून जायचा. त्याची सेलिंग करण्याची स्टाईल ती होती, कच्चा बदाम रे, कच्चा बदाम. त्याचा व्हिडिओ कोणीतरी बनवला, सोशल मीडियावर टाकला, रातोरात व्हायरल. खरं की खोटं? पुढं जाऊन त्याने त्या बादशाह माहिती आहे ना, बघ रॅपर आहे बादशाह, जो रॅप करतो, त्याच्याबरोबर त्याने एक सॉन्ग बनवलं. आणि ते सॉन्ग आपण सगळेजण ऐकतो आणि त्याच्यावर नाचतो पण. खरी गोष्ट आहे की नाही? नाव द पॉईंट इज दॅट हे का झालं तर डिजिटलचा जो वापर आहे किंवा डिजिटल तो एकदम व्हायरल गेला. का माहिती आहे का? डिजिटल तो गेला, डिजिटल तो लोकांना समजला आणि त्याच्यामुळे तो व्हायरल गेला. लक्षात घ्या, आपण पण आपल्याला जे कम्युनिकेट करायचे ते लोकांपर्यंत क्विकली व्हायरल कसं करू शकतो ते आपल्या इथं बघायचं आहे. लक्षात घ्या. आणि हे आपण इथं प्रॅक्टिकली करून दाखवणार आहोत आणि तुम्हाला मी ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन सांगणार आहे हे व्हायरल जातं कसं. तर या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का? चालू करायचं का? नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 5, ट्विटर. बोलायचं नाही, प्लीज बोलू नका. GR हां बरोबर. हां 7, ईमेल, लिंक्डइन, नंतर जीमेल आलं मेलमध्ये, पुढे SMS टेक्स्ट, नंबर 10 शेअर चॅट, झालं ना स्नॅपचॅट. नंबर 11 हां थ्रेड्स. हां बस. यूट्यूब, यस परफेक्ट. वेबसाईट, हां काय ते बॉटिम. हां बरं, बॉटिम काहीतरी आहे, ठीक आहे. याहू, गुगल पे कोण बोलते रे? लोक ऐका, लोक गुगल पेचा चॅटिंगसाठी वापर करतात. कधी माहिती का? व्हॉट्सअपवर ब्लॉक होतो तेव्हा. कोणीतरी महत्त्वाचा माणूस आपल्या व्हॉट्सअपवर ब्लॉक करतं, काहीतरी भांडण झालेलं असतं
मग गुगल पेवर आपला मेसेज करावा है ना. हां पैसे बाकी असतात आणि महत्त्वाच्या माणसाबरोबर असं होतं. चला बॅक टू द पॉइंट. हा होतं कधी कधी, मला पण बायको करते कधी कधी ब्लॉक. मग थोडेसे गुगल पेला बोललं की होतं बरोबर. हां ठीक आहे हरकत नाही. चला जोक सपाट. हां बस. आता हे डिजिटल कम्युनिकेशनचे प्लॅटफॉर्म्स आहेत प्लीज. आता हे डिजिटल कम्युनिकेशनचे प्लॅटफॉर्म्स आहेत. आता हे प्लॅटफॉर्म आपण सगळे वापरणार आहोत का? लक्षात घ्या. आपल्याला काम किती दिवस करायचे? 30 ते 40 दिवस. 40 दिवस तुम्हाला सांगितलं राईट ना. हे 40 दिवसामध्ये सगळे प्लॅटफॉर्म पण नाही वापरू शकत. त्याच्यामुळे आपल्याला जे प्लॅटफॉर्म आपण वापरत नाही ते प्लॅटफॉर्म आपल्याला काढून टाकायचे. सगळ्यात पहिल्यांदा याहू. किती जण याहू वापरतात? मग सांगितलं कोणी ते? हरकत नाही, म्हणजे प्लॅटफॉर्म आहे म्हणून ते सांगितलं आहे. जोक सपाट. याहू काढून टाकायचं का? ही वेबसाईट बघा. इथं एक गोष्ट लक्षात घ्या, कम्युनिकेट करायचं आपल्याला. म्हणजे वेबसाईट बनवून आपण लोकांना आपली गोष्ट कम्युनिकेट करू शकतो. तुम्हाला आता काही जे आता नवीन ज्यांचे लग्न वगैरे होतात ना, ती लोक पत्रिका देत नाहीत. ती काय करतात? वेबसाईट बनवतात. एक प्रॉपर लँडिंग पेज म्हणतो आपण, ती वेबसाईटच बनवतात त्या लग्नाची. हां आणि मग ती लोकांना तिथे देतात. वेबसाईट आपण टेक्निकली बनवू शकतो का? राईट. बट सगळे लोक बनवू शकतात का? नाही. म्हणजे आपल्याला जो मास लोकांना जी गोष्ट जमणार आहे ती गोष्ट आपण करणार आहोत. काही लोक बनवू शकतात, सगळ्या लोकांना पॉसिबल. यूट्यूबवर एखादा व्हिडिओ बनवून आपण लोकांना गोष्ट सांगू शकतो, लोकांना कम्युनिकेट करू शकतो. राईट ना. बट लक्षात घ्या, यूट्यूबचा व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ शूट करा, त्याच्यानंतर तो एडिट करा, त्याच्यामध्ये सॉंग्स टाका, त्याच्यामध्ये इफेक्ट्स टाका, तो एक्सपोर्ट करा, मग चॅनल बनवा आणि मग त्याच्यावर अपलोड करा. सगळ्या लोकांनाही जमतं का? सगळे लोक हे नाही करत, बरोबर ना. त्याच्यामुळे यूट्यूब पण थ्रेड्स. सगळेजण थ्रेड्स वापरतात का? काही लोकांना माहितीच नाही थ्रेड्स काय. सोडा. शेअर चॅट सगळेजण वापरतात का? काही लोक वापरतात. बट अगेन लक्षात घ्या, आता हा तुझं नाव काय? हर्षल. हर्षल शेअर चॅट वापरतोय आणि हर्षलला शेअर चॅटचाच वापर करून जो काही मेसेज आहे तो लोकांना सांगायचा, कम्युनिकेट करायचा. बट जर हर्षलला समजतं की बाकीचे लोक शेअर चॅट वापरतच नाहीत, मग तो कम्युनिकेट करू शकतो का? म्हणजे अगेन दिस इज नॉट द इफेक्टिव्ह सोल्युशन. हां मी असं म्हणत नाही की तो करूच नाही शकत, करू शकतो, पण जे लोक वापरतात त्यांच्याबरोबर. आता हर्षल एकटा वापरतो तर बाकी कोणीच वापरत नाही, चालेल का? असं कम्युनिकेट होऊच नाही शकत ना. शेअर चॅट, SMS. SMS तुम्ही जे वापरायला गेलात ना, तर SMS फक्त हा आजकाल OTPच्या नावापुरता राहिला आणि तो SMS पण आपण ओपन नाही करत. तो OTP येतो ना, असा वरून येतो आणि तिथूनच आपण तो OTP बघतो, कॉपी करतो आणि टाकून देतो. लक्षात म्हणजे SMS ला एवढे प्रॉब्लेमॅटिक दिवस आलेत. आता एक SMSचा काळ होता. आम्ही तो लहान मोबाईल असायचो ना, ABC एकाच बटनवर असायचं, त्याच्यावर टाईप करून 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 आम्ही मेसेज पाठवायचो. बरं आता ते कोणी वापरत? SMS. लिंक्डइन कोण वापरतं? हां 1 2 3 3 4 लोक आहेत. बरं सगळेजण वापरतात का? लिंक्डइन सगळेजण वापरत नाहीत, त्याच्यामुळे लिंक्डइन पण कॅन्सल. लक्षात आपल्याला असा एक प्लॅटफॉर्म, 1 2 3 प्लॅटफॉर्म आहेत ज्याच्यातून आपण मास कम्युनिकेशन करू शकतो. लक्षात काय बघतोस का मोबाईलवर? तू इथे लक्ष द्या, काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय. लक्षात घ्या. तुम्हाला मी एक्झाम्पल देतो, आता त्याचं लक्ष नाही म्हणून सांगतोय. ओके. मी 2010ला मुंबईत आलो होतो. सातारा जिल्हा, कोरेगाव तालुक्याने चंचळे नावाचं छोटंसं गाव आहे. जेव्हा मी इथं आलो होतो तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं आणि या गोष्टीचा वापर करून सध्या माझ्याकडं मी 3 बिझनेसेस रन करतो आहे आणि इंटरनॅशनली काम करतो आहे. मोठ्या मोठ्या ब्रँड्सना ट्रेनिंग देणं, त्यांचे मोठे मोठे कॉर्पोरेट इव्हेंट्सना ट्रेनिंग देणं, ह्याचं मी काम करतो आहे. जेव्हा मी मुंबईत आलो होतो तेव्हा इवन मी व्यवस्थित बोलू पण शकत नव्हतो, कारण सातारची लोक तुम्ही बघत असाल तर घाटी बोलतात. मी तसाच बोलायचो आणि अजूनही काही एखादा शब्द निघून जातो. पण मी या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर केला आणि सध्या मी माझं बिझनेस एम्पायर उभं करतो आहे. लक्षात आलं का? आणि तुम्ही ह्याच गोष्टींचा वापर करून टाईमपास करताय.
तुम्ही काय करता, रील्सवर जाता, रील्स बघता, तुमचा टाईम निघून जातो आणि तुम्हाला त्याच्यातून काय होतं, तुमचा टाईम निघून जातो, पण तुम्हाला प्रोडक्टिव्ह काय मिळतं का? बरं, असं नाही आहे की मी हे वापरत नाही, लक्षात घ्या, जेन्युअनली मी पण हे वापरतो, बट याच्यामध्ये मुद्दा असा येतो की हे वापरून ॲक्च्युली मी याच्यातून काहीतरी अर्निंग करतोय. टू बी व्हेरी ओपन, लक्षात घ्या. मग तुम्हाला पण हे करता यायला पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला एखादा वे याच्यातून मिळू शकतो, राईट. डोर बंद कर, राईट. मग हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की हे प्लॅटफॉर्म्सचा वापर करून तुम्ही पण याच्यातून काहीतरी इफेक्टिव्ह करू शकता. आणि मे बी आय डोंट नो की तुम्हाला या ट्रेनिंगमधून काही ना काहीतरी प्लॅटफॉर्म मिळू शकतो. त्याच्यासाठी ऐका व्यवस्थित, आणि ऐकून मग तुम्ही समजून घ्या. तुम्हाला डाऊट्स असेल तर विचारा. लक्षात आलं का? त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी इथं कम्युनिकेट करणार आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. क्लिअर आहे? ईमेल सगळेजण वापरतात का? सगळेजण वापरतात, बट कम्युनिकेट करतो का आपण ईमेलमधून? आपण ईमेल कशासाठी, फक्त एखादं लिंक येते व्हेरिफिकेशनसाठी, तेवढीच आपण क्लिक करतो, किंवा KYC साठी वगैरे ईमेल द्यावा लागतो. बट ऑफिशियल कम्युनिकेशन फक्त ईमेल थ्रू होतं. बॉसचा मेल आला, आपल्याला कोणातरी मेल करायचा आहे, तेवढंच. मास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरू शकतो, बट खूप कमी लोक ईमेल वापरतात. तर हे पण आपण टेलिग्राम किती लोक वापरतात? सगळे वापरतात. बट कम्पॅरेटिव्हली जर मी टेलिग्रामचं कंपॅरिझन केलं व्हॉट्सअप बरोबर, तर जास्त काय वापरलं जातं? टेलिग्राम कशासाठी वापरतो माहिती आहे का? मूवीची लिंक आली, हां, कोणाला काहीतरी मोठा व्हिडिओ पाठवायचा आहे, हां, तर तो बिचारा टेलिग्राम ओपन होतो, नाही तर तो ओपन पण करत नाही कोण. तुम्ही बघाल तर नोटिफिकेशन सगळे नोटिफिकेशन असतात त्याच्यामध्ये, हार्डली कोणीतरी ओपन करतं. ट्विटर किती लोक ट्विटर वापरतात इथं? रेग्युलर वापरता का? डेली? हर्षल वापरतो. हर्षल चांगला ॲक्टिव्ह आहे वाटतं. बरं, सगळ्याजण वापरत नाहीत हर्षल, त्याच्यामुळे ट्विटरवर पण आपल्याला पुढं काय, स्नॅपचॅट किती लोक वापरतात? अरे वा, तुम्ही पण वापरता? क्या बात आहे. हां, स्नॅपचॅट आपण फक्त स्नॅप पाठवण्यासाठी वापरतो. किती आहे स्ट्रिक? ताईची स्ट्रिक किती आहे? ताई मोबाईलमध्ये बघते. स्ट्रिक आता लगेच बघायची नाही, किती आहे सांगायची. किती आहे स्ट्रिक? हां, ठीक आहे. स्ट्रिक किती आहे विचारलं मी, आहे की नाही आहे? बरं, कोणाची स्ट्रिक वापरतच नाही? कोण वापरतं स्नॅपचॅट? किती आहे स्ट्रिक? अरे स्ट्रिक तरी सांग. 1780, 1500. तुझ्यापेक्षा तिची जास्त आहे. हां, तुझी किती आहे? 20-30 कम आहे. 300. लक्षात घ्या. हां, कोणाची आता आणि मध्ये 1200 स्ट्रिक आहे. ओके, लक्षात घ्या की ज्या लोकांना स्ट्रिक माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगतो. स्ट्रिक माहिती काय असतं? स्ट्रिक म्हणजे काय सांगतो. ही जी मुलं स्नॅपचॅट वापरतात, स्नॅपचॅट म्हणजे इंस्टाग्रामसारखंच एक ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये स्ट्रिक क्रिएट करतो आपण. स्ट्रिक म्हणजे काय असतं की मी आणि हर्षल, एक्झाम्पल, आम्ही दोघं मित्र आहोत आणि आम्ही दोघं स्नॅपचॅट वापरतोय. तर मी हर्षलला एक स्नॅप पाठवतो. स्नॅप म्हणजे एक फोटो असतो, जो नॉर्मल कुठलाही फोटो असतो रॅन्डम. मला वाटलं की हे स्नॅप म्हणजे हा फोटो काढून हर्षलला पाठवायचं, मी पाठवलं. हर्षलनी काय करायचं, हर्षलनी परत मला त्याचं काहीतरी काढायचं आणि मला पाठवायचं. असं एकदा 24 तासात झालं, पाठवलं, आलं की एक स्ट्रिक बनते. स्ट्रिक म्हणजे काय, एक स्टेप पकडा, तुमच्यासाठी सांगतोय, स्ट्रिक बनते. परत काय होतं, परत 24 तासानंतर मी परत हर्षलला काहीतरी पाठवतो रॅन्डम, आणि हर्षल परत मला एक स्नॅप पाठवतो. स्नॅपचॅटमध्ये फोटोला स्नॅप असं म्हणतात. स्नॅप म्हणजे फोटो पकडा. मग पुढच्या 24 तासात पाठवलं, त्यांनी मला पाठवलं, परत एक स्ट्रिक म्हणते. स्ट्रिक म्हणजे स्टेप पकडा. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय एक नॉर्मल भाषेत. परत पुढच्या 24 तासात मी त्याला पाठवलं, त्यांनी मला पाठवलं, परत एक स्ट्रिक बनली. परत पुढच्या 24 तासात असं करत ही स्ट्रिक बनते. लक्षात आलं का? आणि एखाद्या वेळेला मी हर्षलला स्नॅप पाठवला आणि हर्षलने मला स्नॅप पाठवायचा, तो राहून गेला 24 तासाच्या स्पॅनमध्ये, राईट. तर काय होतं माहिती आहे का, हे जेवढं मेहनत केली आहे ना, ही सगळी स्ट्रिक काय होते, रिस्टोर होऊन जाते, तुटून जाते. थोडक्यात हा बंगला तुटून जातो, एवढी मेहनत करून बनवलेलं. मग लक्षात घ्या की लोक आता हिची 1200 वगैरे आहे, 1700 वगैरे आहे,
म्हणजे एवढे दिवस यांनी एकमेकांना स्नॅप पाठवून ती स्ट्रिक बनवली. काही लोक अक्षरशः पॅनिक होतात की मी हर्षलला पाठवली ना आणि हर्षल काहीतरी कामात आहे आणि तो स्नॅप पाठवायचा राहून गेला, राईट, तर मी पॅनिक होतो. मी अक्षरशः हर्षलला फोन करतो, हर्षल बाबा मला पटकन स्नॅप पाठव, आता एवढी मेहनत आपली वाया जाईल, राईट. मग हर्षल म्हणतो अरे बाबा कामात, म्हणतो काम सोडाने स्नॅप पाठवले. हां एवढं, राईट. काल परवाच्या सेशनमध्ये मला कोणीतरी विचारलं की सर मग ही मुलं अशी का करतात, मी काय आहे याच्यातून, काय पाठवलं आलंच. लक्षात घ्या, हां फायदा काय सांगतो. हा ना एक सोशल मीडियाचा गेम टाईप आहे, ज्याच्यामध्ये आपण गेम खेळतो ना थोडेसे, असं आहे ते. आणि मुलांना थ्रिल वाटतं. आता मी तिला विचारलं तुझी स्ट्रिक किती आहे, ती 1700 म्हणते. काय म्हणतात ती माझी एवढी आहे, म्हणजे 1700 दिवस तिने ती स्ट्रिक मेंटेन केली आहे. लक्षाल का. सो असा मुद्दा आहे की मुलांना थ्रिल वाटतं. तुझी स्ट्रिक किती आहे, 400, माझी 500. तुझी किती आहे, 800, माझी 1000. आणि तो गेम टाईप आहे, कॉम्पिटिशन. आणि लक्षात घ्या हे तुम्हाला करण्यासाठी 24 तास द्यायचे नसतात. म्हणजे मुलांना लगेच नाव ठेवू नका, कारण काही पालक मी बघितलेत सेशनमध्ये कामच नाही करत, अभ्यासच नाही करत, लगेच चालू. लक्षात घ्या स्नॅप, ठीक आहे, सोशल मीडिया लोक वापरतात. हां तर लक्षात घ्या मुलंही 24 तास नाही करत. स्नॅप पाठवणं हा छोटासा प्रकार आहे, पण बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवर ते ॲक्टिव्ह असतात. सो ही गोष्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. स्नॅपचॅट सगळे लोक वापरतात का, काही लोक वापरतात, काही लोक वापरत नाही. आता राहिलं किती, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम. ओके, आता लक्षात घ्या सगळेजण व्हॉट्सअप वापरतात, जोर से बोलो, जय माता दी म्हणू नका. फेसबुक सगळे वापरतात, हां आता सांगतो. हां ऐका, यूथ जे बसलं ना, यंग जनरेशन, ते म्हणतं फेसबुक आणि वापरत नाही, कारण ठीक आहे तो जनरेशन गॅप आहे. लक्षात घ्या. आता मी जेव्हा कॉलेजेसमध्ये जातो, मी जेव्हा त्यांना विचारतो की आर यू युझिंग फेसबुक, मॅक्सिमम यूथ नाही म्हणतं, नाही आम्ही वापरत, राईट. हरकत नाही, कारण त्यांचं जनरेशन चालूच इंस्टाग्रामपासून झालं आहे. लक्षात, आपलं जनरेशन म्हणजे मी 90sमध्ये आहे, 90sचं आहे. तर लक्षात घ्या आपल्या जनरेशनने फेसबुक पण बघितले, इंस्टाग्राम पण बघितले, स्नॅपचॅट पण बघितले, बट हे जे जनरेशन आहे चालूच इथून झालं आहे. त्याच्यामुळे त्यांचा त्याच्यामध्ये दोष, पण हरकत नाही, मॅक्सिमम लोक फेसबुक पण वापरतात, बरोबर. बरं स्नॅपचॅट सॉरी इंस्टाग्राम मॅक्सिमम लोक वापरतात. रील्स तरी बघायला जर लक्षात घ्या वापरतो म्हणजे आपण ॲटलिस्ट रील्स तरी जाऊन बघतो ना, तेच वापरणं आहे. ओके, लक्षात घ्या तुम्ही इंस्टाग्राम पण याच्यामध्ये वापरता, मॅक्सिमम लोक वापरतात. जर कोणी हे दोन्ही प्लॅटफॉर्म वापरत नसतील तर त्यांनी मला वाटते वापरणं सुरू करावं, पण थोड्या वेळेपुरतं, कारण आपल्या काळाबरोबर बदलणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बाहेर काय चाललं आहे, कसं होतं आहे नॉल. ओके, तर फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या 3 प्लॅटफॉर्म्सना आपण रेग्युलर वापरतो. आणि हे 3 प्लॅटफॉर्म्स रेग्युलर वापरून आपल्याला डिजिटल कम्युनिकेशन कसं करायचं हे आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे. मग लक्षात घ्या आपण जे 30-40 दिवस काम करणार आहोत, त्या 30-40 दिवसामध्ये आपण हे सगळे प्लॅटफॉर्म नाही वापरू शकत, कारण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. मग आपल्याला क्विकली, हँडी आहे, पटकन करता येऊ शकतं आणि प्लस इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकतं. हे जर आपल्याला बघायचं असेल तर ही 3 प्लॅटफॉर्म्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि मेजॉरिटी आपल्याला जे बघायचं आहे ते मेजॉरिटीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे. आता व्हॉट्सअप कोणी वापरत नाही असा हिरा सापडणं खूप कठीण आहे, कारण सगळेजण व्हॉट्सअप वापरतात ऑलमोस्ट, बरोबर की नाही. सो लक्षात घ्या व्हॉट्सअपचा वापर करून तुम्ही आपलं कम्युनिकेशन कसं करू शकता. त्याच्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम तर आहेच, हे आपल्याला इथं बघायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांना, काय डाऊट आहे का कोणाला. आता एवढे प्लॅटफॉर्म्स आहेत, सगळे वापरू शकत नाही, राईट, पण हे 2-3 मेजर प्लॅटफॉर्म आपल्याला वापरायचे आहेत. लक्षात घ्या पहिलं आपण बघितलं की कम्युनिकेशन काय असतं, लोकांपर्यंत पोहोचणं, भावना व्यक्त करणं, संवाद करणं, कम्युनिकेशन करणं, दॅट इज नथिंग बट द कम्युनिकेशन. वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. डिजिटल कम्युनिकेशन करताना इंटरनेटच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवता येतील, दॅट इज नथिंग बट द डिजिटल कम्युनिकेशन. एव्हरीबडी क्लिअर. लक्षात घ्या की डिजिटल जेव्हा डिजिटलचा आपण विचार करतो तेव्हा डिजिटल हे एक असं माध्यम आहे की जे प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, एक चांगली बाजू आहे, एक वाईट पण बाजू आहे, राईट. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा विचार करता की
आता चांगली बाजू तर माहिती आहे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येतं, पण वाईट बाजू पण त्याची अशी आहे की आपण सामान्य लोक काय करतो की त्याचा वापर करून करून आपण त्याला ॲडिक्टेड झालेलो आहोत. जेव्हा मी कॉलेजेसमध्ये जातो आणि त्यांना विचारतो मुलांना की तुम्ही किती वेळ मोबाईल वापरता, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की तुम्ही काल परवा पूर्ण पाठीमागचा आठवडा किती वेळ मोबाईल वापरलात. स्क्रीन टाईम म्हणतो आपण त्याला. जेव्हा मी कॉलेजमध्ये जातो तेव्हा मला असं कळतं 10 तास, 11 तास, 12 तास, 24 तासातले 10-12 तास मुलं ही मोबाईलवर असतात आणि आपल्या घरात पण तेच चालू असतं. खरी गोष्ट आहे, मी कुठलीही गोष्ट चुकीची सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही करतात. गेम्स खेळणं, व्हॉट्सअपवर तुम्हाला चॅटिंग करणं, त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर रील्स बघणं, यूट्यूबवर जाऊन काही व्हिडिओज बघणं, नेटफ्लिक्स करणं, ॲमेझॉन प्राईमचे मूवीज बघणं, याच्यामध्ये आपला वेळ निघून जातो. एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे, जी प्रत्येक सेशनमध्ये सांगत असतो आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मला असं वाटतं की ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवावी. आणि ही गोष्ट मी प्रत्येक सेशनमध्ये सांगतो, कॉलेजेसमध्ये असेल किंवा असे सेशन्स असतील तिथं. काय होतं माहिती आहे का की व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा कुठलाही चॅनल वापरण्यासाठी, कुठलाही प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतात का? तुम्ही काही पैसे देत नाही. मग जी गोष्ट तुम्ही फ्रीमध्ये वापरताय ती गोष्ट बनवणाऱ्याला फायदा कसा होतो? फेसबुक कुणीतरी बनवलंय आणि त्यांनी तुम्हाला फ्रीमध्ये वापरायला दिलंय, तो त्याचे काही पैसे चार्ज करतोय का? मग तो पैसे कसं कमवतो? युजर्समधून त्यांना पैसे मिळत, व्ह्यूजमधून पण त्यांना पैसे मिळत, ॲडव्हर्टिजमेंट्स. जेव्हा तुम्ही यूट्यूब जास्तीत जास्त वेळ वापरता, जेवढ्या वेळा तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात कराल तेवढ्या वेळा तुम्हाला ते ॲड दिसते आणि जेवढ्या वेळा तुम्हाला ते ॲड दिसेल तेवढा जास्त पैसा यूट्यूब जे ॲप्लिकेशन बनवणाऱ्याला तिथे मिळत असतो. इंस्टाग्राम, फेसबुकवर तुम्ही जाता, इंस्टाग्राम, फेसबुकवर गेल्यानंतर तुम्ही जर बघत असाल की तिथं पण तुम्हाला ॲड्स दिसतात आणि जेवढा जास्त वेळ तुम्ही तिथे राहाल तेवढा जास्त ॲड्स तुम्हाला दिसणार आणि जास्त पैसा कोणाला मिळणार आहे? जो नाही बनवले तो. कोण आहे तो? मार्क झुकरबर्ग, फाउंडर आहे. त्याच्यामुळं कुठलेही प्रोडक्ट जेव्हा फ्री असतं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ते प्रोडक्ट फ्री नाही आहे, वी आर द फ्री पर्सन. आपला टाईम हा त्यांच्यासाठी फ्री आहे आणि त्या टाईममधून ते पैसे कमवतात. असं का असतं? जेव्हा एखादा ब्रँड, एखादी कंपनी, त्या कंपनीला त्यांचं प्रोडक्ट हे लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. हे प्रोडक्ट आहे, हे मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. मग पोहोचवण्यासाठी मी कंपनी आहे, मी याची एक ॲडव्हर्टाइजमेंट बनवणार आणि हे ॲड मी लोकांना दाखवणार, राईट? मग फेसबुक, इंस्टाग्राम मी वापरेन आणि हे लोकांपर्यंत पोहोचवेन. आता कसं होतं, ज्या वेळेला ही ॲड तिथं लोकांना दाखवली जाते त्या वेळेला मला फेसबुकला आणि इंस्टाग्रामला पैसे द्यावे लागतात, कारण मी ही ॲड दाखवतो ना. आणि प्लॅटफॉर्म कुठला आहे? फेसबुक, इंस्टाग्राम. मग तुम्ही हे लक्षात घ्या की तुमच्या वेळेचा वापर करून कंपनीज लाखो करोड रुपये कमवतात आणि आपण फक्त टाइमपास करतो. त्याच्यामध्ये सगळेच लोक टाइमपास करतात असं नाही, तेच प्लॅटफॉर्म्स वापरून आम्ही आमचे बिझनेसेस रन करतोय. मग तुम्ही उद्या जाऊन एखादा जर बिझनेस सुरू करता, छोटा बिझनेस असेल, बट तो बिझनेस प्रॉपरली प्रमोट करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म वापरू शकता. आणि याचं सायंटिफिक रिझन सांगतो. हे का असं असतं? तुम्हाला जास्तीत जास्त वेळ त्याच्यावर ठेवलं जातं आणि हे जास्तीत जास्त वेळ ठेवल्यामुळं तुम्ही त्याचे ॲडिक्टेड होता. आणि असं का होतं? तुम्ही व्हॉट्सअप बघितलं का? व्हॉट्सअप जर तुम्ही बघितलं असेल ना, तर व्हॉट्सअप जेव्हा आधी मार्क झुकरबर्गने अक्वायर करायच्या आधी त्याच्यावर स्टेटस नावाचा प्रकार नव्हता. पण जेव्हा व्हॉट्सअपला मार्क झुकरबर्गने अक्वायर केलं त्याच्यानंतर त्याच्यावर स्टेटस नावाचा प्रकार आला, बरोबर? आणि स्टेटस हे का असतं माहिती आहे का तिकडे? कारण तुम्ही जास्तीत जास्त वेळ ते व्हॉट्सअप वापरावं. ह्युमन सायकोलॉजी सांगतो, आपल्याला सवय काय असते माहिती आहे का? की आपल्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यापेक्षा तुम्हीच सांगता. आणि ही ह्युमन टेंडन्सी आहे. त्याच्यामुळे होतं कसं, आपल्याला अशी एक्साइटमेंट होते की माझा मित्र, माझी मैत्रीण, माझे हे, माझे ते, माझं कोणी असेल त्यांचं काय चाललं आणि हे लगेच ते स्टेटसवर येतं किंवा स्टोरीवर येतं. लक्षात घ्या की हे मोठे मोठे कंपनीज अटेन्शन इंजिनियर्स हायर करतात. अटेन्शन इंजिनियर्स म्हणजे काय? सायकोलॉजिस्ट असतात, ज्यांचं काम हे असतं की लोकांना प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त वेळ ठेवण्यासाठी काय नवीन टेक्नॉलॉजी ट्रिक शोधून काढता येईल. आणि स्टेटस हा त्याचा एक प्रकार आहे, ज्याच्यामुळं लोक स्टेटस टाकतात आणि जे लोक त्यांना कनेक्टेड आहेत ते सगळे बघत बसतात आणि आपला वेळ तिथं जातो. जेव्हा तुम्ही आता जर ओपन केलं ना, तर जेव्हा तुम्ही अपडेट बघाल तर अपडेटच्या बाजूला ग्रीन डॉट असतो.
ग्रीन डॉटचा अर्थ आहे तिथं कोणीतरी काहीतरी नवीन स्टेटस टाकलं आहे. आपण अनकॉन्शियसली आपण ते ओपन करतो आणि ओपन केल्याच्या नंतर आपण ते सगळं स्टेटस बघतो ज्याने टाकले आणि आपण ते परत बंद करतो. पण परत 10 मिनिटानंतर जेव्हा आपण परत ओपन करतो परत कोणते स्टेटस टाकले असते. आपण काम करायला गेलो असतो एक, पण तो डॉट बघून आपण क्लिक करून परत वेळ जातो. लक्षात घ्या, तुम्हाला डेलिबरेटली पर्पजफुली ह्या गोष्टी करायला भाग पाडलं जाते, बट आपल्याला ते समजत नाही. लक्षात घ्या. ओके, आता आम्ही पण या प्लॅटफॉर्म वापरतो, आम्ही पण या गोष्टी वापरतो, पण मुद्दा असा आहे की आम्ही याचा प्रॉपर टेक्निकल वापर करून वी आर बिल्डिंग द बिझनेस, राईट. आता हे असं का होतं याचं कारण ऐकायचं आहे का? सांगू की नको? हे असं का होतं समजून घ्या. याचं एक रिझन आहे आणि हे सायंटिफिक रिझन आहे, व्यवस्थित ऐकून घ्या, राईट. अजून करा, तुम्ही तुमच्या मित्राबरोबर, फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर फिरायला गेलात, सकाळी मस्त उठून फ्रेश झालात, बीचवर गेलात आणि गॉगल घालून तुम्ही एक मस्त सेल्फी काढली आणि ती सेल्फी तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट केली. तुम्हाला असं एक्सपेक्ट होतं की संध्याकाळपर्यंत कमीत कमी 50 लाईक यायला पाहिजे, असतं ना, हे टार्गेट असतं आपलं. संध्याकाळ तुम्ही ओपन करून बघताय तर त्या पोस्टवर फक्त एकाने लाईक केले आणि तो पण आपला भाऊ आहे. कसं वाटतं ना? याच्या विरुद्ध ती सेल्फी एवढी व्हायरल गेली की जिथं 50 लोकांनी लाईक करायचं असं एक्सपेक्टेशन होतं, 500 लोकांनी लाईक केले, 100 लोकांनी कमेंट केले अँड सो ऑन. तुम्हाला कसं वाटतं? वाव, दॅट्स ट्रू ना. असं का होतं याचं सायन्स ऐकून घ्या. सायन्स आहे, सायन्स. हे असंच केलं जात नाही, हे सायन्स आहे. सायन्स समजून घ्या. तुमच्या आजूबाजूला जेव्हा लोक अल्कोहोल कन्झ्युम करतात, आपण सगळे अडल्ट आहोत, सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा अल्कोहोल घेतात ना लोक, तेव्हा एक तुम्ही किंवा सिगारेट ओढतात, राईट, तेव्हा तुम्ही एक ऐकलं असेल ना, तू असं का करतोय रे बाबा, तर तो काय म्हणतो माहिती, कधी कधी मी ऐकलं असेल ही गोष्ट की किक बसते. लक्षात घ्या, हे सायन्स आहे. आपलं हसायला येतं पण सायन्स ऐकून घ्या. की जेव्हा एखादा म्हणतो ना की मला बरं वाटतं, मला किक बसते, काय होतं माहिती आहे का, ह्याचं सायन्स असं आहे की जेव्हा अल्कोहोल कन्झ्युम केलं जातं त्याच्या काही इन्ग्रेडियंट्समुळं आपल्या ब्रेनमध्ये एक केमिकल सिक्रेट होतं आणि त्या केमिकलचं नाव आहे डोपामिन. डोपामिन सिक्रेट झाल्यामुळं तुम्हाला वाव एक चांगली फिलिंग येते, राईट ना. मग आपण शेअर बनतो. सो हे डोपामिन सिक्रेट होतं, राईट. सिगारेट आपण जेव्हा ओढतो तेव्हा त्या लोकांना बरं वाटतं, डोपामिनमुळे असं होतं. आणि हीच गोष्ट बरोबर ते सोशल मीडियामध्ये वापरतात. तुम्ही जर बघितलं तर लेडीज किंवा काही यंग जनरेशन पण आहे, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीचे रील्स तुम्हाला कंटिन्यू दिसत असतात. तुम्ही लेडीज जर वेगवेगळ्या काय म्हणतो आपण त्याला, कुकिंगच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असाल तर तुम्हाला त्याच गोष्टी दाखवल्या जातात. किंवा आपण क्रिकेटमध्ये, IPL मध्ये, फिरण्यामध्ये, फूडमध्ये आपण जर इंटरेस्टेड असू तर त्याच गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात. का माहिती आहे का, तुमची डोपामिन लेवल जी आहे ती कंटिन्यूस ठेवण्यासाठी. कधी कधी असं होतं की आपण 2-4 मिनटं ओपन करायला जातो आणि अर्धा तास कसा निघून जातो आपल्याला कळत नाही. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत असंच होतं. ह्याचं रिझन असं आहे की तुम्हाला ते पर्पजफुली दाखवलं जातं. लक्षात घ्या, तुम्ही आज घरी गेलात ना, तुम्ही काहीतरी वेगळं सर्च करून बघा, राईट. त्या अल्गोरिदमला लगेच कळतं की ह्याने काहीतरी वेगळं सर्च केलं, मग याला ह्याचा इंटरेस्ट बदलला आहे, मग याला ह्याच्याशीच रिलेटेड काहीतरी दाखवायला सुरुवात करूयात, राईट. तुम्ही जाऊन चेक करून बघा. का? कारण तुम्ही ते अल्गोरिदमला सांगताय की मला हे दाखव, तर अल्गोरिदम बरोबर कॅच करतं आणि तुम्हाला त्या पद्धतीनं ते दाखवायला सुरुवात केली जाते. सो हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. अशा वेळेला जेव्हा होत असेल तेव्हा समजायचं की आपल्याला तिथं पकडलं जाते आणि आपल्याला ते दाखवलं जाते. ते किती वेळ बघायचं हे आपल्या हातात आहे. आपला वेळ निघून जातो आणि आपल्या वेळेचं ठीक आहे, म्हणजे आपण जर एकदम बिझी नसेल तर ठीक आहे, थोडा वेळ. मी असं अजिबात म्हणत नाही तुम्ही वापरू नका. ऑफकोर्स आपण नवीन जनरेशनचे आहोत, आपल्याला ते वापरलं पाहिजे, पण किती वेळ वापरलं पाहिजे याच्यावर आपल्याला थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ही गोष्ट वापरता तेव्हा त्याला एक लिमिटेशन असायला पाहिजे आणि ते लिमिटेशन जर तुम्ही प्रॉपर वापरताय तर डेफिनेटली तुम्ही त्याचा पॉझिटिव्हली वापर करून चांगल्या पद्धतीची गोष्ट करू शकता. तुमच्यापैकी जर काही महिला असतील किंवा बाकीचे काही बाकी लोक असतील, ह्याच्यामध्ये तुम्ही करिअर तुमचं घडवू शकता. छोटेसे बिझनेसेस तुम्ही सुरू करू शकता आणि या बिझनेसेसचा वापर करून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला पाटील काकी माहिती आहेत का, ज्यांचा फूडचा बिझनेस आहे? पाटील काकी शार्क टँकमध्ये
करोडांचा बिझनेस आहे, करोडांचा. जाऊन सर्च करा पाटील काकी, राईट. त्यांचा मुलगा आहे, तो मुलगा आणि त्याचा मित्र ह्या दोघांनी मिळून पाटील काकींचे जे प्रोडक्ट्स आहेत ना, फूड प्रोडक्ट्स, हे पूर्ण इंडियावर पसरवलेत त्यांनी. मोमोज, त्याच्यानंतर आपले भरपूर सगळे फूड्स ते लोकांपर्यंत पोहोचवतात आणि करोडांचा टर्नओव्हर करतात. पाटील काकी असं सर्च करा, पाटील काकी तर लक्षात राहील. जाऊन बघा, यूट्यूबला जाऊन बघा डायरेक्ट, तुम्हाला लगेच समजेल. मग त्यांनी काय केलं, नॉर्मल होतं ना, पाटील काकी म्हणजे काय डायरेक्ट असं काय बिझनेस सुरू उद्या करोडांचा टर्नओव्हर असं नसतं. ते सुरुवात करावी लागते, बट ती सुरुवात केल्यानंतर लोकांपर्यंत पोचावं लागतं आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे प्लॅटफॉर्म्स. आणि हे जर तुम्हाला व्यवस्थित वापरायचे समजले, डेफिनेटली तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. स्पेशली मी यूथला सांगेन की तुमचा वेळ हा खूप प्रिशियस आहे, खूप महत्त्वाचा आहे. आणि हा वेळ जर तुम्ही असाच जर घालवत असाल तर त्याच्यामधून तुम्हाला काही आउटपुट मिळत नाही. तुम्ही समजून घ्या. तुम्ही जर आता घरी जाऊन जर बघितलं तुमचा स्क्रीन टाईम कालचा किती आहे, जर तुम्हाला सुट्टी असेल, 10 तास मुलं मोबाईलवर असतात आणि त्यांना विचारलं की तुला काय मिळालं 10 तास घालून, काही उत्तर नसतं, काही नाही, टाईमपास असंच. मी असं म्हणत नाही तुम्ही वापरू नका, तुम्ही मूव्हीज बघा, तुम्ही रील्स बघा, सगळं बघा, पण त्याला एक लिमिट असणं गरजेचं आहे. ती लिमिट जर तुम्ही पाळलीत, डेफिनेटली तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही डेफिनेटली साध्य करू शकता. समजलं? तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. क्लिअर आहे सगळ्यांना? येस. सो आय होप तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की डिजिटल कम्युनिकेशन करताना काय असतं नक्की, ते प्लॅटफॉर्म्स कुठले आहेत. 3 प्लॅटफॉर्म फायनल केले आणि फायनल केल्याच्या नंतर मुद्दा असा होता की काय शेअर करायचं ते पण मी तुम्हाला क्लिअर केले.